गणगण प्रार्थनेला येते तशी त्यांची साक्ष आहे. 6 वर्षापासून त्यांचा कुंभा दुखायचा. त्या त्रासासाठी त्यांनी डॉक्टरांचे उपचार केले. ही बहीण म्हणते की त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं की तुमच्या नसा बंद झालेल्या आहेत, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन केलं नाही तर तुम्ही तसंच राहणार, तुम्हाला चांगलं चालता येणार नाही. त्या त्रासासाठी ही बहीण इथे प्रार्थनेला येत राहिली, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिली, तरी पण त्याच्याने त्यांना काही फरक जाणवला नाही. ही बहीण इथं आज आल्यापर्यंत त्याचा त्रास चालूच होता. त्याच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेच्या ब्रदरांनी थोडासा संदेश दिला की कोणाच्या तरी कुंभामध्ये दुखत आहे, प्रभू त्याला स्पर्श करत आहे. त्या क्षणी या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला. ही बहीण म्हणते की आता त्यांना पूर्णपणे बरं वाटतं, त्यांना काही त्रास होत नाही. म्हणजे प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात जर प्रभू येशूला धन्यवाद देऊया. तुम्हाला ही समस्या होती, कुंभामध्ये तुमच्या दुखत होतं, सुजायचं होतं, बसताना उठताना त्रास फारायचा. खरं तुम्हाला त्याचा पत्ती आहे, त्यांना पण माहिती. जेव्हा ते पहिल्यांदा त्याने झालं ना, तेव्हा ते म्हणजे त्याचा त्रास वाढला ना, तेव्हा ते एकदम मेंटली झालं आणि त्याचा जो त्रास व्हायचा ना, ते तिला माहित पण नाही कसा होता ना कसा नाही. पण तुम्ही प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतलेला. मी जेव्हा ते पहिले झाले ना, तेव्हा त्यानं ते दवाखान्यात नेले. ते दवाखान्याचे डॉक्टर म्हणजे सांगायचे काय याला म्हणजे काय त्रास होता. जेव्हा एक्सरा काढला तेव्हा ते डॉक्टरने सांगितलं म्हणजे त्याच्या ब्लॉक झालाय, बंद झालाय. तेव्हा त्यावेळेस मी तिला आता पण नाही येत जसं म्हणजे मनसे बसमध्ये बसले, वाड्याला गेलो. वाड्याला आम्ही 1 हप्त्यामध्ये होतो. तिथे 20-25 पेशंट गेले. डॉक्टरांनी सांगितलं का म्हणजे हे सुधारणार तर नाही तसा, कारण ह्याचे नसा ब्लॉक झालेले आहेत आणि आम्ही चेकअप पण त्याच्या केले आहेत 6 दिवस. पण ते काही नसा तर त्याच्या कुठे होत नाही ना. तर ते सांगायला आता तुम्ही कुठे बाहेर जाऊन काही औषधं घ्या, तुमचे काही नशीब असेल तर होईल ना, ते असेल तशीच राहणार. त्याला काय 2 किलोचे पण वजन उचलता येणार नाही. तेव्हा आम्ही घरी आलो ना, ते डॉक्टरांनी आम्हाला असं म्हणून काम करते ना, ते डॉक्टर सांगतात का तुम्ही वरली मुंबईला जा, इकडे तुमचं 60-65 हजारात तुमचं काम होऊन जाईल. पण आता डॉक्टरांनी तर अगोदर सांगितलं काय तुमचं हे आयुष्यात सुधारणार किंवा नाही सुधारणार तुमच्या नशीब असा. आम्ही पण तिकडे जायची तयारी केली होती. मुंबईला पण तिकडे कोणी घेऊन जायला तयार नाही. आता पोलीसवाले सांगतात का अशा दिवसात तर पुन्हा रिटर्न येऊ शकत नाही, तिकडे काम गर्दी थांबतात. दुसरे आमच्या नातेवाईक सांगितलं म्हणजे ट्रेनला जायला पण ते चालेल तेव्हा ते त्याला नेता येईल ट्रेनमध्ये, जसे ते अशी परिस्थिती तिला नेता येणार नाही. तेव्हा मग आम्ही काय तिकडं आम्ही बाहेर त्या लोकांच्या कुठेतरी प्रार्थनेत जाता कारण आता हा त्रास म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून आता जानेवारीला म्हणजे तिला 14-15 महिन्याचा त्रास झाला. म्हणजे जास्ती झाल्यावर मेंटली पण त्याच्यात काही शिकवण नाही, काय होते काय नाही, पण त्याच्यात त्रास जास्त होत. आणि आज तोपर्यंत आतापर्यंत तुम्हाला ते दुखत होतं, जेव्हा इकडनं तुम्ही इकडं संदेश दिला खाली पडली तेव्हापासून आता दुखत नाही, आता तुम्हाला बरं वाटतं. खरोखर डॉक्टरने सांगितलं तुम्ही बरी नाही, पण डॉक्टर म्हणताय बरी होशील. येशूने तुला सांगितलं नव्हतं काय तू बरी होशील, पण त्यांनी बरं करून दाखवलं का नाही? बरोबर, डॉक्टरने सांगितलं नाही का बरी होणार? तुला पण वाटत आता तुम्हाला बरं वाटतं ना, आणि तुम्हाला वाटतं की माझा बसलोस कोणा बसवलं तुला? कोणा? येशूनी. जोरात टाळ्या.